पालघरच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शासन आदेशानंतर सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात दिरंगाई। जिल्ह्यामधील 2077 शाळांपैकी केवळ 65 शाळांमध्येच सीसीटीव्ही, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये शासकीय योजनेमधून उपचार करण्यासाठी 18,000ची लाच मागितल्याचा प्रकार। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरसह प्रशासकावर गुन्हा दाखल। कोपरगावमधील एमके आढाव माध्यमिक आणि तांत्रिक विद्यालयामध्ये माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा अभियानाची सुरुवात। पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या मोहिमेचा भाग। चंद्रपूर जिल्ह्यामधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन। 5 संघटनांचं सीजीएम कार्यालयासमोर धरणं आंदोलन। सामाजिक सुरक्षेच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधलं। लातूर जिल्ह्यामधील अनेक भागांमधून मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। दोन्ही आरोपींकडून 12 मोटारसायकल जप्त। ठाण्याच्या शहापूरमध्ये आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदीला पुन्हा सुरुवात। रखडलेली भात खरेदी पुन्हा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। भिवंडीमध्ये नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ऑइल गळतीमुळे 3 दुचाकीस्वारांचा अपघात। 3ही दुचाकीस्वार हे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल। परभणीमध्ये बांगलादेशी नागरिक चोरून राहत असल्याचा आरोप। शिवसेनेचे आनंद भरोसे यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। निवेदनामधून कारवाई करण्याची मागणी।